खरंच वेडा झाला आहे. ऐका, मी आता एका महत्वाच्या मीटिंग मध्ये बसलोय. मला सारखा सारखा फोन करून डिस्टर्ब नका करू तुम्ही, नाहीतर तुम्हाला ना दुसरी नोकरी शोधावी लागणार. हा बाघा मला नोकरीतून काढायची वार्ता करतोय. नाही नाही शेठजी, नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. बागा असं बोलूच शकत नाही. अरे काय नाही बोलू शकत. तो मला बोलला की तुम्हाला दुकान सांभाळण्यासाठी ठेवलं आहे, मग गपचूप दुकान सांभाळा. सारखा सारखा फोन करून मला डिस्टर्ब करू नका, नाहीतर दुसरी नोकरी शोधावी लागणार. मला बोलला असं. गडा इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकाला त्याचा नोकर नोकरीतून काढायची धमकी देतोय मला. शेठजी, मला वाटतं बागा खूप मोठ्या संकटात आहे. अरे संकटात आहे तर काय नोकर आपल्या मालकाला नोकर बनवणार? हा बस संपलं. आता बागा या दुकानाच्या पायरीवर केव्हाही पाऊल नाही चढू शकणार, कधीच नाही. नाही नाही शेठजी, तुम्ही रागाच्या भरात असा काही निर्णय घेऊ नका. मी रात्री त्याच्याशी बोलेन, मग तुम्हाला कळवेन की तो का असं म्हणतो.